भाषा हे वादाचं माध्यम असूच शकत नाही। मराठी अनिवार्य आहेच, पण इतर भारतीय भाषा देखील आल्या पाहिजेत। मराठी माणूस संकुचित विचार करूच शकत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। देशातल्या अतिप्राचीन भाषांपैकी एक म्हणजे मराठी। मराठी भाषेमुळे साहित्य समृद्ध झालं। पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जेएनयू मधील फडणवीसांच्या कार्यक्रमाविरोधात एसएफआयचं आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्राचं उद्घाटन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रोपोगंडा चालणार नाही अशा आशयाचे झळकावले फलक। एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर निर्णयात बदल। कोकणसह घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला 24 तासांचा रेड अलर्ट। प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी नाशिक कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर। हर्षल पाटीलचं कोणतंही देयक शिल्लक नाही। हर्षल पाटील जिल्हा परिषदेचा कंत्राटदार नाही। सांगली जिल्हा परिषदेचं स्पष्टीकरण। आता सर्पमित्रांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा। सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची तयारी। महसूल मंत्री बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस। आणि भारत आणि ब्रिटन दरम्यान आता मुक्त व्यापार करार। भारताच्या 99% निर्यातींवर ब्रिटनमध्ये कर लागणार नाही। मुक्त व्यापार करारामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।